तर मित्रांनो, आज कपिल शेट्टीनं आम्ही आलो होतो माऊलींच्या दर्शनाला. तर जे अरे मित्रांनो, मी तुमच्या सगळ्यांचा लाडका सोहम महाराज. आज कपिल शेट अचानक म्हणले, सोहम महाराज आज आपल्याला माऊलींच्या दर्शनाला जायचं. म्हणलं कपिल शेट काहीच अडचण नाही, आज आपण माऊलींच्या दर्शनाला मस्तपैकी जाऊन येऊ. तर कपिल शेट गाडीवर बसले आणि आम्ही निघालो माऊलींच्या दर्शनाला. मग मित्रांनो, मंदिराच्या बाहेर गाडी वगैरे लावून घेतली ना आम्ही निघालो मंदिराकडे. पाहू शकते मित्रांनो, दुकानं वगैरे त्या सगळ्या बंद झाल्या होत्या. तेवढ्यात कपिल शेटचा फॅन भेटला भाऊ. कपिल शेटच्या फॅन सोबत बोललो आणि निघालो आम्ही मंदिरात. तर मित्रांनो, कपिल शेटनं आम्ही आज मंदिरात आल्याच्या नंतर मंदिरात काही आज जास्त गर्दी दिसत नव्हती. मग आम्ही लगेच बाहेर लागलो मित्रांनो. दर्शन वगैरे झाले आमचं. मग मित्रांनो, दर्शन वगैरे झाल्याच्या नंतर कपिल शेटनं आम्ही आलो मंदिराच्या बाहेर. मग मित्रांनो, बाहेर आल्याच्या नंतर पाहू शकता सोन्याचा कस कसा चमकतोय माऊलींचा. हा पहा मित्रांनो, आता 15-20 दिवसापूर्वी हा कल्चर वन झालं. सोन्याचा कस आहे मित्रांनो. मग मित्रांनो, कपिल शेटनी ना आम्ही मंदिरात एके ठिकाणी बसून घेतल्याच्या नंतर कपिल शेट मला सांगत होते, सोहम महाराज तुमच्या डोक्याला किती टेन्शन असू द्या, पण तुम्ही मंदिरात 5 मिनिटं बसा, अख्खा तुमचं टेन्शन पळून गेल्याशिवाय राहणार नाही. कपिल शेटला म्हणलं खरं आहे कपिल शेट तुमचं. मग मित्रांनो, कपिल शेटनं आम्ही आलो मंदिराच्या बाहेर आल्याच्या नंतर कपिल शेट चप्पल शोधू थकले, पण चप्पल काय सापडली नाही. मग बाथा काय मित्रांनो, कपिल शेटची चप्पल चोरली कोणतरी. मग काय कपिल शेटला म्हटलं आता चला घरी, काय आता नवीन चप्पल घेऊ. मग मित्रांनो, निघालो आम्ही घरी. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि फॉलो करायला विसरू नका.